ज्या कारणांमुळे श्री खंडेराय गड सोडून गेले ते कारण नाहीसं झालं तर श्री खंडेराय गडावर परत येतील। सगळ्यांच्या मनात हेच आहे की यांनी जेजुरीत परत यावं। यासाठी जर मला सहाय्य हवे असेल तर तू मला करणार नाहीस का? हो माते, श्री खंडेरायांची अनुमती नसेल तर मी तुला सहाय्य नाही करू शकणार। महाराज महाराज थांबा। रंगा थांबा वाईस महाराज। हळू हळू हळू। महाराज काय रे रंगा असं धावत का आलास? शुभम भवतु शुभम भवतु। महाराज कुणीकडे चाललाय सा? मी गडावर चाललोय। म्हणजे तुम्हासने बी ठाव पडलं का? कशाबद्दल? हेच की देव रागात निघून गेला ते। हो त्याचसाठी चाललोय। काय हो महाराज? नाही म्हणजे देव कुणीकडे गेला असतील? आता ते मला कसं माहित असणार रंगा? त्या गोष्टी साध्या नव्हेत। आता देव सापडणं कठीण आहे। आता देव शोधून सापडणं कठीण आहे। अहो महाराज काय बोलताय सा? हो, दोन पत्नींच्या भांडणात त्यांनी हा निर्णय घेतला असणार। आय 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 आय। मग काय हो महाराज? नाही म्हणजे मोहर कसं होईल आता? रंगा आता मी श्री खंडेरायांचं भविष्य कसे सांगणार? बरं काय हो महाराज? नाही म्हणजे मोहर जेजुरीचं कसं व्हायचं? बानूचं देवींचं कसं व्हायचं? ते आता मला ठाऊक नाही। गडावर श्री विष्णू आहेत आणि श्री महालक्ष्मी देवी आहेत। त्यांच्या हातात आहे सगळं। ते काय सांगतात, ते काय निर्णय घेतात हे महत्वाचं। पर महाराज नाही म्हणजे तसं काय घडलं तर मला सांगा बरं का? मी सांगतो रे रंगा, पण सगळ्यांना असं वाटतं की मी इकडच्या गोष्टी तिकडे करता म्हणून। हा, पण ते खरं नाही। तरी मी म्हणलं तसं। बरं काय हो तुम्ही कळ लावता? असं लोक म्हणतात। हे बघ रंगा, लोक काय म्हणतात याकडे मी लक्ष देत राहिलो तर काहीही घडणार नाही। त्यांना त्यांचं काम करू दे, मला माझं। काय बानू बरी आहे का? बानू कसली बरी आहे आता? तिला लय वाईट वाटलंय। नारायण नारायण। हा येतो मी, काळजी घ्या। नारायण नारायण। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। मी बाहेर तुमची वाट बघते।